याच्यामध्ये आहे, त्यातले 50% लोक कमी करून दुसरे 50% लोकांना असं काहीतरी आपल्याला रेशो ठरवायला पाहिजे. राजकीय भाषेमध्ये भाकरी फिरवायला पाहिजे हां, म्हणजे नव्या लोकांना संधी मिळेल. पण त्याचबरोबर मराठीमध्ये आपण जे सकाळी मी म्हटलो की आपल्या मराठी शासन निर्णय समजा प्युअरली कुठलाच पुढारी ड्राफ्ट करत नाही जी आर. मग आपले जी आर आपणच सरकारी नोकर ड्राफ्ट करतं, ते एवढे कॉम्प्लिकेटेड कशाला करतो आपण? साधं सोपं का नाही लिहिते आपण? तर रिपोर्टमध्ये, रायटिंगमध्ये, सगळीकडे इवन कॉरिडॉर, आता कॉरिडॉर शब्दाला चिन्ह मार्ग असा आहे शब्द, चिन्ह मार्गात जाऊ नये. मी त्याचे शब्द बरेचसे लिहिले आहेत आता रंगमहसुली पुस्तकामध्ये. तर आपल्याला हे काम करता येईल. त्याचबरोबर मी सकाळी सांगितलं की आपल्या वास्तूंना आपण बिल्डिंगला जी नावं देतो ती सगळी इंग्रजी कशाला असायला पाहिजे? काही गरज नाही. आपलं जे नैसर्गिक जगणं आहे, भारतीय जगणं आहे, ते याच्यात थोडं भारतीयकरण आणता येईल का, असा आपण प्रयत्न करायला पाहिजे. तिसरा प्रयत्न आपण असा करायला पाहिजे की जो मगाशच्या चर्चासत्रातनं माझ्या लक्षात आला की आपण सरकारी खात्यात घडलेले जे विनोद आहे, तर माझ्या डोक्यात एक खुशवंत सिंग जसं विनोद मागून लिहितात पुस्तकं, तसं एक एडिटेड व्हॉल्यूम आपण गणेश आपण सगळेजण मिळून करू, एक एडिटोरियल बोर्ड करू. आणि कारण काय होईल, हे नाही झालं तर हे असंच राहील बाहेरच्या बाहेर वाङ्मय. त्यामुळे भारतभरातल्या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेले, घडवलेले किंवा त्याने ऐकलेले विनोद आपण एकत्र करू, त्यांच्याच नावासह छापू आपण. फक्त संपादकीय व्हॉल्यूम आपण प्रसिद्ध करू. दरवर्षी मराठीत नव्याने चांगली अभ्यासपूर्ण 100 पुस्तकं करायचा, असं एक मोठा संकल्प आपण करायला पाहिजे असं वाटते. जर प्रत्येकाने जबाबदारी घेतली, म्हणजे वाटचालीसाठी मी असं मोठं टार्गेट का ठरवतो, असं ठरवलं तर काम काहीतरी आपल्या हातून होईल असं मला स्वतःला वाटतंय. त्याचबरोबर 100-200 वर्षामध्ये असं प्रचंड वाङ्मय आहे की जे फक्त सरकारी नोकऱ्यांच्या हातात आहे. उदाहरणार्थ मी बेळगावला गेलो आणि मी इलेक्शनच्या ड्युटीला गेलो होतो, पण मला त्यांनी रायण्णा नावाचा जो सेनापती होता, त्या राणी चेन्नम्माचा, त्या सेनापतीला ज्या झाडाखाली फाशी दिली ते झाड बघायला मी गेलो. आणि झाड बघितल्यावर मी त्यातल्या तलाठ्याला घेऊन गेलो होतो. तलाठ्याला म्हणले ही जमीन कोणाच्या नावाने सांग बरं का. तर मी ते बघता बघता 8 दिवसामध्ये मला हे शोधून काढता आलं की ती जी टीप होती ब्रिटिशांना दिलेली, रायांना सापडत नव्हता. तो बहिणीच्या लग्नाला मध्यरात्री 3 वाजता येणार अशी बातमी गावातल्या एका विचित्र माणसाने दिली. ब्रिटिशांनी त्याला 150 एकर जमीन बक्षीस देण्यात आली आणि ती जमिनीचा सातबारा मी बघून आलो. तर आता समाजाला हे दिसतंय का की सगळ्यात फुटीर माणसामुळे महाराष्ट्राचा म्हणजे मराठी साम्राज्याचा एक चांगला सेनापती फाशी गेला, याच्या बदल्यात आज तो माणूस श्रीमंत झालेला दिसतो मला. म्हणून मी असं एक वाक्य बोललो शेतकऱ्यांच्यामध्ये की शेतकऱ्यांची घरं जमिनीच्या फ्लोअरवर आहेत. ज्याची 2 मजल्याची माडी मला दिसते, त्याच्या मागे मला रेशन दुकानात केलेला काळा बाजार दिसतो, आणीबाणीमध्ये काळी डाळ विकल्याचा दिसतो प्रकार. असं मी एक वाक्य पालघरमध्ये बोललो शेतकऱ्यांपुढं. तर ते शेतकरी मला म्हणले, साहेब असं महाराष्ट्राच्या बाबतीत खरं आहे, पालघरच्या बाबतीत अजिबात खरं नाही. आम्ही 90 वर्षापासून पानं निर्यात करतो, आमची सगळी इकॉनॉमी शेतीवर अवलंबून आहे. एवढं स्वाभिमानाने बोलणारा कोकणातला शेतकरी पण मी जवळनं बघितला आहे. त्यामुळे हे महाराष्ट्राचे अंतरंग आम्ही बकरीसारखे का लिहून काढत नाही. म्हणून सेतुमाधवराव पगडींची जी शैली आहे किंवा ब्रिटिश गॅझेटियर लिहायची जी पद्धत आहे, जे करंट तुम्ही सगळेजण बघता. जिल्हा परिषद, माझं म्हणणं तर जिल्हा परिषदवर एक व्हॉल्यूम करावं. आपण सगळेजण मिळून झेडपी हे मोठं एक रसायनच आहे, बरोबर आहे की नाही. आणि काही एवढं दररोज काहीतरी घडत असतं. झेडपीमध्ये मी जॉईन झालो, माझ्याकडे एक फाईल आली पहिल्या दिवशी, जनरल बॉडी मीटिंग कधी ठेवावी. तर मी असं बघितलं कॅलेंडरमध्ये की मला मंत्रालयात 2 मीटिंग आहे, गुरुवारी काही नाही. मग मी गुरुवारची तारीख टाकली. मला काही माहितीच नाही याचा काय दुसऱ्या कशाचा काय संबंध आहे. ही फाईल झेडपी अध्यक्षबाईकडे गेली आणि तिथे 2.5 तासाची मीटिंग झाली त्याच्यावर.
ते मला माहितीच नाही. आणि तिथे मीटिंग कशावर झाली? अहो ते नवीन CEO आहेत, ते स्वतः शाकाहारी आहेत, त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं नसेल. त्यांनी कुशल गुरुवारी मीटिंग ठेवली. एवढ्यावर माझं झेडपी अध्यक्षपद जाईल म्हणे. जर जनरल बॉडी मीटिंग नॉनव्हेज खायला नाही मिळालं तर आपण कधीही भरवीत नाही, हे या नव्या CEOला माहीत नाही, असं त्यांनी मला निरोप पाठवला. अरे मी म्हटलं फक्त मी कॅलेंडरवर तारीख टाकली, तुम्हाला कधी पाहिजे? मंगळवार ना, मंगळवार लिहून टाकू म्हटलं, काय प्रॉब्लेम नाही. आता आपण दिलेल्या तारखेमुळे कुणाचं तरी झेडपी अध्यक्षपद धोक्याला येतं, एवढं काय मला माहितीच नव्हतं खरं सांगायचं म्हणजे. तर माझं म्हणणं हे अस्सल ओरिजिनल जगणं आहे. आणि हे जगणं जर शब्दांमध्ये पकडता आलं, ते नव्या मुली पिढीसाठी इंग्रजीमध्ये करता आलं, तर आपण खऱ्या अर्थाने ब्रिटिशांच्या तोडीस तोड आपण साहित्य निर्माण करू शकतो भारतात. आणि त्याची सुरुवात महाराष्ट्राने केली आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. आजचं जे मराठी साहित्य संमेलन आहे शासकीय अधिकाऱ्यांचं, ते उद्याही असंच चालू राहणार आहे. आता कवी संमेलनाचं परिसंवाद होईल किंवा सेशन होईल. उद्याच्या सेशनबाबत मी आपल्या सर्वांना माहिती देतो. उद्या रविवार 22 डिसेंबर सकाळी 10 वाजता आपले परिसंवाद चालू होतील. त्याच्यामध्ये सर्वात पहिला परिसंवाद जो आहे तो कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स, प्रशासन व साहित्य असं सेशन सकाळी 10 वाजता आहे. ह्या सेशनचे सत्र संचालक विकास गरड आहेत. त्याच्यानंतरचं जे दुसरं सेशन आहे 11 वाजता, प्रशासनात बदलत गेलेली भाषा असं दुसरं सेशन आहे. त्याचे सत्र संचालक किरण केंद्रे, बालभारती आणि किशोर मासिकाचे जे संपादक आहेत ते आहेत. आणि त्याच्यात सुद्धा शेखर गायकवाड सर सहभागी होणार आहेत. तिसरं जे सेशन आहे किंवा जो परिसंवाद आहे तो 12 वाजता सुरू होईल. आणि त्याच्यामध्ये माझे वाचन हा परिसंवाद आहे. त्याच्यामध्ये आदरणीय महेश झगडे सर, माजी IAS अधिकारी, ते सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर सुनील पाटील सर हे सहभागी होणार आहेत. आणि ते सेशन जे कंडक्ट करणार आहेत ते आहेत आमचे मित्र आणि आमचे सिनियर आनंद भंडारी सर. त्याच्यानंतर दुपारी 2 वाजता शासनात घडणारे विनोद, सरांचं मध्ये एक पुस्तक पण आलं होतं, त्या अनुषंगाने सेशन आहे शासनात घडणारे विनोद. शासनामध्ये विविध कामकाज करत असताना जे विनोद घडतात तर त्याच्याबाबतचे हे परिसंवाद आहे. त्याचे संचालक आहेत चिंतामणी जोशी सर, त्याचं संचालन करणार आहेत. आणि त्याच्यामध्ये सुद्धा शेखर गायकवाड सर, श्रावण हार्डीकर सर, रंगनाथ नायकडे सर हे सहभागी होणार आहेत. दुपारी 3 वाजता चांगला साहित्यिक हा कार्यक्षम अधिकारी नसतो का, असं थोडंसं प्रश्नार्थक स्वरूपाचं हे परिसंवाद आहे. आणि ते सत्र संचालक मी स्वतः ते कंडक्ट करणार आहे. त्याच्यामध्ये आदरणीय वैशाली पतंगे मॅडम, महेश लोंढे साहेब हे सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. इव्हिनिंगला संध्याकाळी 4 वाजता कथाकथन हा परिसंवाद आपण आयोजित केलेला आहे. त्याचं संचालन किरण धांडे मॅडम करणार आहेत. आणि त्याच्यामध्ये राजा गायकवाड, सोनाली हारपळे आणि अभिषेक पराडकर हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आणि समारोप कार्यक्रम जो आहे त्याच्यामध्ये आपण जे साहित्य अकादमी पुरस्कार आणि बाल साहित्य अकादमी पुरस्कार जे गौरवमूर्ती आहेत त्याच्यामध्ये भारत सासने सर असतील, श्रीकांत देशमुख सर असतील, विश्वास पाटील सर असतील, आबा महाजन असतील, लक्ष्मण देशमुख सर असतील, या सर्वांचं सत्कार आपण करणार आहोत. तर आताचं जे सेशन होतं त्याच्या शेवटाकडे आपण आहोत. आणि BG शेखर सरांचं सकाळी स्वागत करायचं राहिलेलं आहे.